जय शिवराय मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पवन मावलातील 2 गडांवरती। एक आहे तुंग म्हणजे कठीण गड, दुसरा आहे वितंडगड म्हणजे तिकोना। या 2 गडावरती आपण जाणार आहोत। या गडाचा इतिहास आपण पाहणार आहोत आणि नंतर आपण जाणार आहोत नाणे मावलातील सर्वात प्रसिद्ध मंदिर, प्राचीन मंदिर ते म्हणजे औंढे नागनाथ। येथे आपण दर्शन घेऊन नंतर आपण जाणार आहोत, घरी येणार आहोत। असे आपली मोहीम असणार आहे। आज आपला आहे 4था श्रावणी सोमवार, या मालिकेतील 4था श्रावणी सोमवार। चला आपण सुरुवात करूया। लोणावळ्याच्या घाटातून आपण जाणार आहोत, बोर घाटातून। लोणावळ्यामधून तुंग किल्ला पहिला करणार, नंतर तिकोना किल्ला करणार, नंतर औंढे नागनाथ दर्शन घेणार आणि घरी येणार आहोत। चला, जय शिवराय। आम्ही दोघे जण घरातून 5 वाजता, पहाटे 5 वाजता घरातून निघालो। रस्त्याला जाताना खोपोलीमधून गेलो। जुना मुंबई पुणे हवेने महामार्गाने आम्ही खंडाळा, नंतर लोणावळा। लोणावळ्यावरून 2 रस्ते जातात। एक रस्ता जातो कुमार रिसॉर्टच्या तिथनं, दुसरा रस्ता जातो रेल्वे मार्गाला क्रॉसिंग गेटवरून। 24 किलोमीटर अंतरावरती तुंग किल्ला आहे आणि रस्त्याला जाताना तुम्हाला भुशी डॅम, टायगर पॉईंट असे लोणावळ्याचे पर्यटन स्थळे दिसतील। आणि ट्रॅफिक असते सकाळी, शनिवार रविवारी तर खूप ट्रॅफिक असते, पण धुके एवढे असतात त्या समोरची गाडी दिसत नव्हती, एवढं धुके पडलेलं। तर निसर्गरम्य वातावरण होतं। आणि आता आम्ही अशा प्रकारे रस्त्याला आम्हाला मोरगेरी गडी लागला आणि आम्ही हे मनमोहक दृश्य पाहून खूप अचंबित झालो। सकाळचे धुकं मस्त पडले होते। हा दिसतोय तो मोरगेरीचा पायथा। अशा प्रकारे आम्ही आता 2 मिनिटात तुंगाला पोहोचणार आहोत। जय शिवराय, जय श्रीराम, जय हनुमान। आज श्रावणी सोमवारचा 4था श्रावणी सोमवार। 4थ्या श्रावणी सोमवारी आलो आहे आपण पवन मावळमधील तुंग किल्ल्यावरती। तुंग किल्ला हा पवना डॅमच्या एकदम जवळ आणि लोणावळ्यापासून फक्त 22 किलोमीटर अंतरावरती आहे। तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आलेलो आहे आणि आताच आपण दर्शनाला हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन चढाईला सुरुवात करणार आहे। एक हनुमान मंदिर छोटंसं बांधलेलं आहे आणि त्याचं दर्शन घेऊन आपण जाणार आहोत वरती तुंग किल्ल्यावरती। पवन पुत्र हनुमान की जय हनुमान। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी लावलेल्या दिशादर्शक व तुंग किल्ल्याची माहिती देणारे मराठी, हिंदी व इंग्लिश या भाषेमध्ये माहिती फलक लावलेले आहेत। आत्ताच 2 वर्षापूर्वी याचं काम केलेलं आहे। तुंग किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान हे करत आहे। चला आता आपण चढाईला सुरुवात करत आहोत। चढाई कमीत कमी अर्धा ते पाऊण तासाची चढाई आहे। तुंग किल्ल्याच्या पायऱ्यांचं कामही केलेलं आहे। ही माझी तुंग किल्ल्याची 3री मोहीम आहे। आता आम्ही चढाईला सुरुवात करत आहोत। तुंग किल्ल्याच्या पहिल्या सुरुवातीच्या पायरीमध्ये दिलेले आहेत विरगली आहेत आणि स्मरणशिला आहेत। 3 विरगल व 3 स्मरणशिला दिसत आहेत। तिथे विरगलीचे संवर्धन केलेलं आहे। आता आपण चढायला सुरुवात करत आहे। हरे 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 हरे, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, नमो पार्वतीपते, हरे हरे। तुंग किल्ल्याच्या पायऱ्या आता 2 वर्षापूर्वी बसवलेल्या, आधी या पायऱ्या नव्हत्या। संवर्धनाचं काम खूप जलद गतीने चालू आहे। पूर्वी इथे चढायला म्हटलं तर खूप त्रास व्हायचा, आताच हेच काम केलेलं दिसतंय। कारवी बहरलेली आहे, आताच कारवीला फुलं आलेली आहेत, एकदम बहरून आलेली कार। आणि इथे धस कोसळलेली पावसामुळे रस्ता थोडा रिस्की झालेला आहे पाऊस पाण्यामुळे।
10 कोसळलेले. पावसाचं प्रमाण जास्त आहे यावर्षी म्हणून थोडी दगडं कोसळलेली आहेत. इथे पायऱ्यांचं बांधकाम परत केलेलं जवळ लागलेलं. हनुमानाचं मंदिर आलेलं आहे छोटंसं. तिथून परत करायला सुरुवात करू. प्रवेशद्वाराचं हनुमान मंदिर आहे. जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. होय. 5 मिनिटं चढाई केल्यानंतर एक छोटंसं गुहेमध्ये हनुमानाचं मंदिर दिसतं. ते हनुमानाचं मंदिर आलेलं आहे. पवन पुत्र हनुमान की जय. जय हनुमान. शक्ती देवता वीर चपटे दान मारुती मंदिर. चपेटे दान. हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे. मध्ये मध्ये पायऱ्यांचं काम केलेलं आहे. काम चालू आहे. पावसाळा असल्यामुळे काम बंद केलेलं आहे. पूर्वी पायऱ्या चांगल्या होत्या पण ब्रिटिश काळामुळे 1818 मध्ये गड हा स्वराज्याच्या ताब्यातून ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीकडे गेल्यानंतर या गडाचे पायऱ्या तोडल्या गेल्या सुरुंगाने. याच म्हणजे महाराष्ट्रातील सर्व गडांना सुरुंग लावून सर्व वाटा तोडून दिल्या. कारण गड जिंकणे ब्रिटिशांना माहिती होतं गडाचं किती महत्त्व. त्यामुळे ते सर्व पायऱ्या गडांच्या तोडल्या. थोडं रस्ता रिस्की असल्यामुळे रोप लावलेला. रोपला धरून चढायचं आहे. गवत झालेलं आहे थोडं. समोर दिसतोय तो पवना धरण. पवना धरणाचा बॅकवर्ड. हा दिसतोय तो तुंगगाव. ही केल 5 वर्षानंतर या केलीला केळा येतात. नंतर ते मृत होते. दर 5 वर्ष मरते परत जिवंत होते. मरते जिवंत होते. 5 वर्ष झाली की तिला फुलं केळी येतात आणि ती मृत होऊन जाते. पाऊस आलेला आहे. 3 दिवसापासून पावसाने सतत जोरदार सुरुवात. अर्धी चढाई झालेली आहे. महादरवाजापर्यंत जाईपर्यंत थोडीच राहिलेली आता. घालायचं जॅकेट. रस्ता थोडा पावसामुळे चिकट झालेला आहे. काय कठीण आहे ना. कठीण आहे ना. आहे छोटा पण कठीण आहे. कठीण आहे. तो वितंडगड त्रिकोणा. प्रत्येक किल्ल्याला 2 नावं असतात.
पाऊस असल्यामुळे कोट घातला पण पाऊस गेला. जबरदस्त पाऊस येतोय जातोय. इथे एक विहीर आहे, टाकं आहे आणि या टाक्याच्या कड्याकड्याने जायचं असतं. तिथं मेटे आहेत. मेटे म्हणजे संरक्षण. या मेटावरून ते पेट असते, मेटावरून संरक्षण केलं जातं. संरक्षणासाठी असते मेटे. मेटे म्हणजे वाडे असते. पकडतो वेगळाच कलर. हे जमिनीची धूप वाचवण्यासाठी असते खेळे. त्याच्यामुळे जमीन पकडून ठेवली जाते. ते कुठेही खडका बेडका कुठेही जगते. आली का? दर 5 वर्षानंतर येतात त्यांना केळ्या. मरते ती पावसाळी, उन्हाळी मरते, पावसाळी परत जगते. असं तिचा मृत्यू जन्म चालूच असतो. ते मेल्यानंतर त्याचा कंपोस्ट बनतो जमिनीचा. कसं ते पहिला दरवाजा आलेला आहे, जवळच आलेला आहे पहिला दरवाजा. पहिल्या दरवाजाला सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान याने 2017 रोजी येथे सागवानी दरवाजा बसवलेला आहे. आणि तो दरवाजा आता आलेला आहे. पायऱ्यांचंही काम केलेलं आहे. हा पहिला दरवाजा आहे. आता गोमुखी दरवाजा येणार आहे. पहिला दरवाजा झाल्यानंतर दुसरा दरवाजा येतो गोमुखी दरवाजा. प्रत्येक किल्ल्यावरती असतो त्या प्रकारचा गोमुखी गायीच्या तोंडासारखा दरवाजा. शत्रूला चकवा देण्यासाठी तो द्वार येणार, गोमुखी प्रवेशद्वार आहे. आणि हा गोमुखी दरवाजा चकवा देण्यासाठी त्याला हनुमान दरवाजा ही नाव आहे. मुख्य म्हणजे हनुमान दरवाजा. हा एक दरवाजा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान बसवण्यात आलेला आहे. इथे एक शिल्प दिसतंय हनुमानाचं. तऱ्हेने आपण मुख्य प्रवेश दरवाजा चढून आपण आलेलो आहे. आता जाणार आहोत आपण मंदिराकडे. हनुमानाचं मारुतीचं मंदिर झालेलं आहे. इथून दिसतो तो गोमुखी दरवाजा. बाले किल्ला. वरती तुंगाई देवीचं मंदिर आहे. खाली महादेवाचा व गणपती वाड्यांचे अवशेष दिसत आहे. गवत असल्यामुळे वाड्यांचे अवशेष दिसायला आहे. पण इथे वाड्यांचे अवशेष आहे. राजवाड्यांचे वाड्यांचे अवशेष तिथं पडलेले आहेत. आणि समोर झालं आहे गणपतीचं म्हणजे गणेशाचं मंदिर. गणेशाचं मंदिराचं दर्शन घेऊ आणि आपण वरती जाऊ. त्याच्या बाजूलाच एक मोठं टाकं आहे, तळं आहे. त्या तळ्यांचं गणपतीचं विशेष म्हणजे हा दिसतोय तो उजव्या सोंडीचा गणपती. प्रत्येक ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी माहिती फलक लावलेले आहेत. किल्ल्याची माहिती देण्यासाठी फलक लावलेले आहेत.
चालताना सुद्धा हवा पाडते, तेवढी हवा सुटते. हे बघा, खूप म्हणजे खूप वारा सुटलेला, हवा सुटलेली. आता आम्ही गणपतीचं दर्शन घेऊन साईडला तलाव होतं त्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि वरती आता बाले किल्ल्याकडे जातो. बाले किल्ल्यावर तरताना बाजूला छोटे पिण्याच्या पाण्यासाठी तळ आहे, दरीच्या बाजूला, कड्याच्या बाजूला. रस्ता छोटासा आहे, साईडला पडण्याची शक्यता हवेने, थोडं सांभाळून चाललं पाहिजे. नावाप्रमाणे कठीणगड आहे. हवेने केलीची पानं पूर्ण फाटलेली. खालच्याने फसवलं का त्याला? तो हा बाले किल्ल्यावरती वरती आणि दुसरा रस्ता तो पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत बाजूला, त्या टाक्यांच्याकडे जातो. टाक्यांच्या बाले किल्ल्यावरती जातो. एक पहिलं टाका आहे पिण्याच्या पाण्याचं, एकदम शुद्ध पिण्याचं पाणी आहे, अजिबात कचरा नाही, काही नाही. आतमध्ये गुहेत आहे, छोटासा रस्ता आहे, पाणी असं 2 ते 3 टाके समोर लाईनीमध्ये आहेत. का आला सर्दी झाली? आहे बाले किल्ला. आता आपण चढलेलो आहे वरती
तुंग किल्ल्यावरती वरचा शेवटचा टोक इथे आलेला आहे. साईडला तुंगाई मातेचं मंदिर आहे आणि इथे एक विशेष म्हणजे पाण्याचं टाकं हे आतमध्ये आहे. वेळात पाण्याचं टाकं आणि आता जिल्हा किलोमीटर भगवा ध्वजस्तंभ मंदिर ताडपत्रीने एकदम पॅक करून ठेवलेलं आहे कारण पावसाचं पाणी आतमध्ये जातं. छोटंसं तुंगाई मातेचं मंदिर गडदेवता आहे ही स्थानिक गडदेवता. आणि समोरच असा पूर्ण पवना डॅमचा परिसर पुढे धुक्यामध्ये गेलेला आहे. आज पुढचा व्ह्यू आहे तो लोहगडचा व्ह्यू आहे. लोहगड, विसापूर, इकडे त्रिकोणा, साईडला भैरवगड, मोरगीड असं चारही बाजूने मध्येच हा तुंग किल्ला आहे. तुंग किल्ल्याची पुढची दिसते ती माची बुरुज माची. तुंग किल्ल्याचे स्टेप 4 आहेत. चौथा आहे तो बाले किल्ला. अशा स्टेपमध्ये पहिल्या बुरुजाचा पहिली माची, दुसरी माची आणि तिसरी माची असे 3-4 स्टेपमध्ये परिसर तुंगा येतंय जातं मध्ये एकदम हवा सुटलेली हवा असं वाटत आहे स्वर्गामध्ये आलेलं आहे. पावना डॅमला तुंग किल्ल्याच्या 3 बाजूनी व एका बाजूने फक्त रस्ता आहे. तुंग किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर तुंग किल्ला हा स्वराज्यासाठी अतिमहत्त्वाचा किल्ला म्हणजे 4ही बाजूनी किल्ले आहेत. एक साईडला आहे लोहगड, दुसऱ्या बाजूला आहे विसापूर, त्रिकोणा, नंतर मोहरगिरी. हा पवन मावलातील देशमुखांचा महत्त्वाचा किल्ला असायचा. स्वराज्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता. ज्यावेळी मिर्झा राजा जयसिंगाबरोबर पुरंदरचा तह झाला त्या पुरंदरच्या तहामध्ये तुंगाचाही समावेश केलेला होता 23 किल्ल्यांच्यामध्ये. हा किल्ला नंतर मग गेला मुघलांच्या ताब्यामध्ये त्या तहानंतर परत शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटका केल्यानंतर हा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील केला. आणि हा किल्ला नंतर मग शेवटपर्यंत जोपर्यंत भीमा कोरेगावची लढाई म्हणजे 1818 पर्यंत इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत हा किल्ला हिंदवी स्वराज्यामध्येच होता. नंतर हा किल्ला एक संस्थानिक म्हणजे संस्थानिकाच्या ताब्यात 1947 पर्यंत होता. नंतर तो भारताच्या स्वतंत्र भारतामध्ये सामील झाला. इंग्रजांकडून हा संस्थानिकांकडे देण्यात आलेला किल्ला.
बाले किल्ला फिरून झालेला आहे. परत आम्ही आलेलो आहे परत बाले किल्ला फिरून आलेलो आहे. साधारणतः आम्ही बुरुजाकडे 2 बुरुज आहे तिथे. पहिला बुरुज आणि खालचा 2 बुरुज. या बुरुजाकडे जाणार आहोत. बुरुजाकडचा जायचा रस्ता चांगला दिसतोय सध्या स्थिती तरी. खाली गेल्यानंतर समजेल आहे की नाही चांगला. पण बुरुज हा 3 म्हणजे 4 माची आहेत. पहिली माची, दुसरी माची, तिसरी आणि वरचा शेवटचा आहे तो 4था. आता 4 टप्प्यामध्ये हा तुंग किल्ला आहे. समोरच हा दिसत आहे तो विसापूर आणि लोहगडचा परिसर आणि खाली पवना डॅम. आता आपण जाणार आहोत पहिल्या माचीकडे. नंतर शेवटची खालच्या टप्प्यातली माची आहे दुसरी. आता ही पहिली माची येणार आहे. आता आपण चाललेलो आहे तुंग किल्ल्याची पहिली माची. सर्वात पहिली जे बाले किल्ल्याच्या एकदम विरुद्ध दिशेला असलेली, म्हणजे वरच्या टोकाच्या विरुद्ध दिशेला असलेली पहिली माची. त्या पहिल्या माचीवरती तुंग किल्ल्यावरती कोणताही बांधकाम करायचं असेल तर तिथे एक रोप बनवलेली आहे. त्या रोपनुसार रोपेने वरती माल आणला जातो. ती रोप सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या मार्फत बसवण्यात आलेली आहे. सर्व कोणताही माल असेल त्यामुळे सोपं झालेलं आहे. त्या रोपनुसार आणायला लागतं. इथे पडावण्या म्हणून एक रोप बांधलेली ती पकडून आपण जाऊ शकतो. पण एवढं काही रिस्की नाही आहे. पण जास्तच गर्दी असेल, कुणाला हाईटचा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी ही रोप बांधण्यात आलेली. आणि खरं सांगायचं झालं तर मला दुर्ग भटकंतीचा वेळ लागलेला आहे. तर हे म्हणजे तुंग किल्ल्यापासूनच. ज्यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी पहिला प्रवेशद्वार व पहिला दुर्ग संवर्धनाचं काम घेतलं असेल तर तुंग किल्ल्यावरती, त्यावेळी तुंग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या सोहळ्यासाठी मी आलो होतो. तर सोहळा पाहिल्यानंतर मला दुर्ग भटकंतीचा व सह्याद्रीचा वेळ लागला. तेव्हापासूनच ही सुरुवात झालेली आहे दुर्ग भटकंतीची. ती आता चालूच आहे. आणि सह्याद्रीचाही समोर दिसत आहे हा मोरगिरी किल्ला, मोरगिरी गड दिसत आहे. आता निसर्ग सुद्धा क्लिअर होत चाललेला आहे. निसर्ग स्वच्छ होत चाललेला आहे. हा रोप हा दिसतोय तो त्रिकोणा किल्ला दिसायला लागलेला आहे. हा दिसतोय तो समोर त्रिकोणा किल्ला. जो विसापूरच्या एकदम तुंग किल्ल्याच्या एकदम समोरचाच, म्हणजे पवना डॅमच्या विरुद्ध दिशेला तुंग आणि एखाद्या साईडला विसापूर, मध्येच आहे तो पवना नदी. पवना नदीच्या एका बाजूला तुंग किल्ला, एका बाजूला त्रिकोणा आणि एका बाजूला लोहगड, असे 3 ते 4 किल्ले समोर दिसतोय तो मोरगिरी. ही रोप बसवण्यात आलेली आहे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत. या रोपेने सर्व वरती दगड वगैरे आणले जातात वरती. आता समोर येते ते बुरुजाची शिरकतबंदी आहे. हा आहे नैसर्गिक बुरुज. वरती दिसतोय तो तुंग किल्ल्याचा वरचा बाले किल्ला एकदम शेवटचा. आता आपण शेवटची बुरुज हा तुंग किल्ला केल्यानंतर आम्ही जाणार आहोत त्रिकोणाला. सकाळी आम्ही इथे 7:45 खाली हनुमान मंदिराच्या तिथेच पोहोचलो. चढायला सुरुवात केली. आता जवळजवळ 9 वाजतील, म्हणजे 1 तासात आमचा किल्ला फिरून झालेला आहे. नावाप्रमाणे कठीण आहे, पण आमच्यासाठी तरी तो सोपा वाटत आहे. इथे केळी एकदम सुंदर असे केले आलेले आहेत. केळीला केळफळ आलेले आहेत. एकदम सुंदर एकदम छोटी छोटी केळी आलेली आहेत. पूर्ण केळीने भरलेला आहे. पूर्ण हा गड आहे. हा पूर्ण केळीने, गडाचा पूर्ण एरिया हा केळीने भरलेला आहे. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत इथं माची बांधण्यात येणार आहे. माचीचं काम करण्यात येणार आहे. एखादी माची हा दिसतोय बघा, जंगी दिसते. हे जंगेतून खाली मारा केला जात असे.
म्हणून वरून शत्रूला खालच्या वरच्या शत्रूला काय होऊ शकत नाही, पण खालच्या शत्रूला या जंग्यांच्यातून मारा केला जात असे. अशा भरपूर जंगे आहेत किल्ल्यांच्यावरती. त्याला हा बुरुज आहे. बुरुजाचा उपयोग काय महत्त्वाचा म्हणजे बुरुज हा किल्ल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असं. बुरुज जिंकला की किल्ला जिंकला असं जवळ असे. बुरुजाला हा तोफेने वगैरे उडवला जात असे. बुरुजाची तेवढी तटबंदी भक्कम तितका किल्ला भक्कम असा समजला जात असे. नमो पार्वतीपते हर हर महादेव नमो पार्वतीपते हर हर महादेव जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर तिकोना एवढा चढायचा अजून आपल्याला. इथून असं 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 या तिकोना गडावरती आपल्याला जायचंय. गड उतरताना डाव्या हातावरती एक स्तंभ टाकी मोठी खूप मोठी. त्या स्तंभी टाकीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. इथून आपण जाऊ शकतो स्तंभी टाकीकडे. हा रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण स्तंभी टाकीकडे जाऊ शकतो. तरी आता आपण बघूया नीट रस्ता नक्की कसा आहे. वरून आहे का खालून आहे रस्ता शोधायला लागेल. हा ते चल. गुफेची टाकी लागल्यानंतर एक छोटासा रस्ता आहे स्तंभी टाकीकडे जाण्याचा. त्या रस्त्यातून आपण गवत झालेलं आहे खूप सांभाळून चालायला लागतं. टाकीकडे जायचा रस्ता आहे तो. आपण जाऊया त्या टाकीकडे. सांभाळून नाही रे. ये इकडं ये ना. सांभाळून ये. पोराबाला आहेत मला नाहीत. सांभाळून यावं लागतं. खूप गवत झालेलं आहे. कारण हे कुणाला माहिती नाही येत आहे त्यामुळं कोणी येत नाही आहे. पण तिथं दिशादर्शक पण आणि रिस्की असल्यामुळं दिशादर्शक लावलं नसेल इथे. हे असती रे. सांभाळून ये. तिथं जवळच आलेलं आहे स्तंभ टाकी. एकदम भारी नजारा. बघूया आपण आता जवळच पोहोचलेलो आहे. खूप गवत झालेलं आहे. पाणी पडतंय धबधब्याचं इथे. आता आपण पोहोचलेलो आहे स्तंभी टाकीमुळे. अशा पर्याने आपण पोहोचलेलो आहे टाकीपर्यंत. खूप मोठी टाकी आहे ही. जास्त शक्यतो किल्ल्यावरती येणाऱ्यांना कुणाला दिसत नाही आहे. 4 खांबी टाकी आहे. पाणी बिणी मस्त एकदम स्वच्छ पाणी. सर्वात खतरनाक पॉईंट म्हटला तर तुंग गडाचा कठीण गटाचा होत आहे. तिथे पूर्वी खूप कठीण होतं. आता थोडंसं रोप बांधल्यामुळे सोपं जातं. सर्वात खतरनाक पॉईंट हा तुंग गडाचा. खाली उतरल्यानंतर लगेच मारुतीचं मंदिर आहे.
धुका होता ना, चढायच्या घाईत होतो. कारवीची फुलं एकदम निली कारवी, जांभळ्या रंगाची कारवी. कास पठारावरचं आकर्षण जसं कारवी आहे तसंच सह्याद्रीचं आकर्षण ही कारवी आहे. सह्याद्रीला पूर्ण पावसाळ्यामध्ये ह्या फुलांनी बहर येतो त्या कारवी वनातून. कारवीची एकदम मस्त बहरलेली आहे, मस्त फुलं आलेली आहेत कारवीला. तुंगगड आता आपण उतरून झालेलं आहे, पाय उतार झालेला आहे आपण तुंगगडाचा. आता आम्ही जाणार आहोत त्रिकोणागडाकडे, वितंडगडाकडे. तुंग कठीणगड आता आपला झालेला आहे आणि आता वितंडगडाकडे जाणार आहोत. भूक लागलेली, सकाळपासून चहा नाही, फक्त एक पाण्याच्या ग्लासावरती आहे. गड चढून उतरलेलो आहे, भूक लागलेली. लाडू आणलेले आहेत राजगिऱ्याचे, उपवास आहे आज. उपवासाचे लाडू खाऊन हेड साउथ टू उत्तम रोड आणि आम्ही जाणार आहोत वितंडगडाकडे, तुंगगडाकडे. सर्व पायऱ्या उतरून झालेल्या. आता हनुमंताच्या मंदिरामध्ये आम्ही हेल्मेट ठेवलेले आहेत, हेल्मेट घेऊन जाणार आहोत. अशा पद्धतीने आमची तुंगगडाची मोहीम पार पडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 नमो पार्वतीपते हर हर जय भवानी जय शिवाजी. in 150 meters. Take the next right onto Thumb Road. टर्न राइट ती बोली ना. Continue on Thumb Road for 3 kilometers. Head northwest on Thumb Road. बाईक पंक्चर झाल्यामुळे आम्हाला तुंगावरून त्रिकोणावर जाताना निघतानाच फक्त 100 मीटर अंतरावरती जातानाच आमची बाईक पंक्चर झाली. नंतर आम्ही आमच्या मित्राला कॉल केला, त्यांनी गॅरेजचं सांगितलं, तिथं गॅरेजवाल्याकडे गेलो. तो गॅरेज बंद आहे, तर तो बोलला मी बाईक गॅरेजवाल्याला पाठवतो. तो का गॅरेजवाला आला नाही. नंतर आम्ही ओळखीच्या दुसऱ्या माणसाशी कॉन्टॅक्ट केला. तो गॅरेजवाला बोलला मी येतो. तो काय गेली 3 तास झाला आला नाही. मग आम्हाला तशीच बाईक घेऊन पुढे जायला लागलं बाईकवाल्याला. तो गेला कमीत कमी 15 ते 20 किलोमीटर पुढे गेला, तरी आम्ही त्याला गॅरेज मिळालं. तो पुढे गेलेला आहे, मी एकटाच चालत आहे. आता 5 किलोमीटर मी चालत आलेलो आहे निस्सा रोडने. पाय खूप दुखत आहे, कारण डांबरावरती चालायची सवय नाही. डोंगरावरती खूप चालतो, पण डांबरी रस्त्यावरती चालण्यावर खूप त्रास होत आहे. खूप वाईट वाटत आहे की गडावरती आम्हाला जाता आलं नाही. आणि आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला, कारण एवढ्या मोठ्या एरियामध्ये एकही गॅरेज नसावं ही शोकांतिका आहे. आणि पंक्चर नसावं ही शोकांतिका आहे पंक्चर करण्यासाठी. आणि वाहतुकीसाठी पण रिक्षा नाही आहे, बस नाही आहे, कोणत्याही प्रकारचं वाहन नाही आहे इथं सार्वजनिक. फक्त खाजगी वाहने जातात, त्यामुळे चालत यावं लागलं आहे. मी एकटाच चालत आहे, बाईक कुठे आहे माहिती नाही. लोणावळ्याच्या जंगलाचा परिसर फिरायत आहोत. म्हणजे हा मावळ भाग आहे, पवन मावळाचा परिसर. रोडवरती चालता चालता पूर्ण घनदाट. साईडला दिसतोय तो मोरगिरी गड. त्या मोरगिरी गडच्या पायथ्याशी आलेलो आहे. चालत 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 खूप चाललेलो आहे. एकटाच चालत आहे रानात जंगलातून. फक्त खाजगी
रिसॉर्टवाल्यांच्या गाड्या जात आहेत आणि एकटाच चालत आहे. आजचा दिवस कधीही विसरता नाही येणार आहे अनुभव. इथे गॅरेजची एक सुविधा नसल्यामुळे एवढा मोठा अनुभव आहे. म्हणजे गावातील ग्रामस्थ कसं करत असेल हा मोठा प्रश्न पडतो. एक गॅरेज नाही आहे, एक सार्वजनिक गाडी नाही आहे, म्हणजे रिक्षा, सार्वजनिक वाहतूक रिक्षा वगैरे किंवा बस नाही आहे. खूप वाईट वाटतं. हे तरी काय इथे लोणावळ्याचे एवढं मोठे सुधारित जागा असताना, हिल स्टेशन असताना कोणत्याही प्रकारची वाहतूक नाही आहे. परिसर आहे हा सर्व परिसर दिसतोय. हा मुळशी तालुक्याचा बॉर्डरवरचा परिसर आहे दिसतोय. हा सर्व मुळशी तालुक्याचा जंगल आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याचा जंगल. खूप वाईट अनुभव. म्हणजे पुढे काय होईल याची माहितीच नाही आहे. गाडी पंक्चर निघेल की नाही, घरी केव्हा पोचणार याची काहीच खात्री नाही. वाईट वाटतं तिथं, कारण तिकोना किल्ला करू शकलो नाही. ते परत गाड्याची वाट नाही आहे. घनदाट जंगल आहे. खूप म्हणजे खूप जंगल आहे ते. आमची गाडी 10 वाजता बंद पडली होती. म्हणजे बाईक पंक्चर झाली होती. ती दुरुस्त व्हायला 4 वाजले. म्हणजे कमीत कमी आम्हाला 6 तास असेच वेस्टेज गेले. नंतर ती गाडी पंक्चर काढण्यासाठी कोरीगडपर्यंत जावं लागलं. कोरीगडावरून मग गाडी पंक्चर काढून आता आम्ही निघालो आहोत औंढे नागनाथ इथे. आम्हाला तिकोना किल्ला कॅन्सल करावा लागला कारण 6 तास आमचे फुकाट गेले आणि आम्हाला घरी जावं होतं कारण 4 वाजले आहेत. घरी जायला आम्हाला 2 तास लागतात. त्यामुळे आता आम्ही चाललो आहोत औंढे नागनाथला. औंढे नागनाथ येथील आम्ही प्राचीन मंदिराचं दर्शन घेऊन तिथून मग आम्ही जाणार आहोत घरी. आणि औंढे नागनाथचा इतिहास शिवकाळात खूप मोठं महत्त्वाचं मंदिर आहे ते. आणि आज श्रावणी सोमवार, 4था श्रावणी सोमवार असल्यामुळे औंढे नागनाथला चाललो आहोत. कटेरे मावळ तालुक्यातील औंढा नागनाथ मंदिर आहे. हा दिसतोय तुम्हाला नंदी समोर. आतमध्ये शंकराचं मंदिर, नागेश्वर शंकराचं मंदिर आणि इथं सत्यशिला म्हणजे सत्यशिला आहे. तसेच वीरगल भरपूर आहेत आणि या गडाला खूप मोठा इतिहास आहे या मंदिराला. हा नागनाथाचं मंदिर औंढा नागनाथ. हा मंदिर शिवकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात
उल्लेख केलेला आहे. पेशव्यांच्या काळात पण याचा उल्लेख भरपूर ठिकाणी आहे. याच्यामध्ये सुरुवातीलाच पाहिलं तर गणपती आहे. कधीही मंदिरामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये शिव मंदिरामध्ये प्रवेश करताना तुम्हाला वरती गणपती दिसेल आणि खाली हा राक्षस आहे. आपण त्याने पेंटिंग केलं पण दुसरं काय दिसतं पण तो राक्षस आहे. त्याच्या पाय द्यायचा असतो आणि दर्शन घेतात इथं दर्शन घ्यायचं असतं. आतमध्ये एंट्री करून दर्शन घ्यायचं असतं. पण आपण कधी पण करतो काय करतो आपण खाली दर्शन घेतो पण ते गणपतीचं दर्शन घेतलं जात नाही. कधी पण दर्शन घेताना गणपतीचं दर्शन घ्यायचं नाही इथे पाहिलं दर्शन चालेल असं असतं. अशा पद्धतीने आज आपण केली आहे तुंग किल्ला म्हणजे कठीणगड किल्ल्याची मोहीम 4था श्रावणी सोमवार. आणि ही मोहीम यशस्वी झाली. थोडासा वाईट अनुभव आला, गाडी पंक्चर झाली त्यामुळे त्रिकोणा किल्ला वितंडगड किल्ल्याला आपल्याला जाता नाही आलं. एक किल्ला आपण नाही करू शकलो, एक गड आपण नाही करू शकलो. पुढच्या वेळी आपण नक्कीच करू. आता आपला 5वा श्रावणी सोमवार आहे. 5व्या श्रावणी सोमवारी आपण नवीन गडावरती जाणार आहोत, नवीन गड दर्शन घेणार आहोत. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान, जय शिवाजी.